नमस्कार, श्री स्वामी समर्थ. रविवारचा दिवस होता. मिस्टर बाहेर गेले होते कामासाठी. त्यामुळे मग आईने आम्हाला दोघींना घरी जेवायला बोलवलं होतं. मामाकडे जायचं म्हणून जीविका ॲज युज्युअल खूप एक्सायटेड होती. घरी गेल्या गेल्या सगळ्यात जबाबदार व्यक्तींनी आमचं स्वागत मी केलं. आज पाणीपुरी खाल्ली. हो का? पाणी पण घेतलं. हो हो, तिखट होती. गोड होती. आज आईने पाणीपुरीचा बेत केला होता. अ, आईची सगळी तयारी झालेली होती. एक फायनल टच देणं चालू होतं तिचं. मला स्वतःला पाणीपुरी खूप आवडते आणि त्यातून माझ्या आईने जर केली असेल तर मी खूप जास्त खाते. आईने केलेलं जे पाणीपुरीचं पाणी असतं आंबट तिखट, ते एकदम बेस्ट असतं असं माझं मत आहे. दाबून पाणीपुरी खाल्ली, मग दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही सगळेजण परत बाहेर पडलो. आज आम्ही एका साडी एक्झिबिशनला जाणार होतो. इथे आईच्या मैत्रिणी पण आम्हाला जॉइन केलं त्यांनी. आम्ही माऊली हॉलमध्ये गेलो होतो. पहिल्या माळ्यावर एक्झिबिशन होतं. प्रथा बाय कविता कोपरकर यांचं हे एक्झिबिशन होतं साड्यांचं. ह्यांना मी खूप आधीपासून Instagramला फॉलो करते आहे. आतमध्ये गेल्यावर आम्ही शॉक्ड आणि सरप्राईज दोन्ही होतो. कारण साड्यांची इतकी व्हरायटी होती इथे. पैठणी, महेश्वरी, मुंगा कॉटन, इकत, डिझायनर, बनारसी अशा खूप व्हरायटीच्या साड्या होत्या. मला सगळ्यात आवडलेल्या 2 गोष्टी ह्या युनिक आणि स्पेशल अशा होत्या. एक म्हणजे ह्यांच्या साड्यांचा जो फील आहे, जो कम्फर्ट आहे, तो बेस्ट होता. उन्हाळ्यात असो किंवा इतर दिवशीसुद्धा दिवसभर तुम्ही साड्या घातल्या, तर अजिबात गरम होणार नाही, टोचणार नाही, अशा होत्या साड्या. प्राईस थोडीशी हाय वाटली, पण कलेक्शन खरंच खूप अप्रतिम होतं, खूप सुंदर होतं. आणि दुसरी युनिक गोष्ट म्हणजे ह्यांचं जे कॉन्ट्रास्टचं जे कॉम्बिनेशन होतं, पदर आणि बेस साडीचं, ते सुद्धा खूप युनिक होतं. सगळ्याच साड्या खूप छान होत्या, पण मला माझी पर्सनल फेवरेट होतं बनारसी आणि गढवाल. गढवालचं कलेक्शन तर एवढं मस्त होतं. खूपच सुंदर सुंदर होतं. काही ब्लाउजेससाठीचे पण ऑप्शन्स त्यांनी इथे ठेवले होते. जे आपण लग्नात डिझायनर ब्लाउजेस घालतो, त्यासाठीचे पण ऑप्शन्स इथे होते. सोबत पैठणी पर्सेस जे क्लचेस असतात, सण समारंभाला कॅरी करण्यासाठीचे, त्याचे पण ऑप्शन्स ठेवलेले होते. ओव्हरऑल खूप व्हरायटी होती. कन्फ्युजन होणार हे नक्की होतं आणि त्यानुसार आमचं कन्फ्युजन झालंसुद्धा. ऑलमोस्ट सगळ्याच व्हरायटीमधली एक एक साडी आवडत होती. त्यामुळे कोणती घ्यायची हा प्रश्न होता. सरतेशेवटी आईला ही मुंगा कॉटनची एक साडी आवडली. छान दिसत होती. तिला जशी हवी होती एकदम सॉफ्ट आणि सिंपल अशी मिळाली. मला आवडलेल्या ह्या साडीत मला त्याचा पदर खूप आवडला होता. एकदमच युनिक असं होतं. सिंगल पदर घेतल्यावर खूप मस्त दिसते. माझ्या वहिनीला ही साडी आवडली. सो अशा साड्या घेतल्या आम्ही आणि त्यानंतर ह्यात ओनर आहेत, ह्यांच्यासोबत फोटो वगैरे क्लिक केले. खूप सगळे फोटो काढले आणि बिलिंग करून निघालो. निघताना सगळ्यांनी काहीतरी घेतलं, पण मला काहीच नाही म्हणून आमच्या मॅडमचा मूड ऑफ होता. त्यामुळे मग ठरवलं की चला काहीतरी फी द्यायला हवी, इतक्या वेळ शांत बसल्याबद्दल. म्हणून मग केक शॉपमध्ये गेलो आणि पेस्ट्रीज घेतल्या खायला आणि संध्याकाळी घरी परत आलो. तर असा आमचा दिवस गेला. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.